गावठी कट्टा व लोखंडी कत्तीजवळ बाळगणाऱ्या आरोपीस अटक. श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी. दिनांक 5/3/2026 रोजी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की इसम नामे उमरान उस्मान पठाण, वय वर्ष 31, राहणार नवी दिल्ली, वॉर्ड नंबर 2, श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, हा गावठी कट्टा विक्री करण्याच्या उद्देशाने सोबत घेऊन वॉर्ड नंबर 2 परिसरात फिरत आहे. तेव्हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी गुन्हा शोध पथकात सदर आरोपीचा शोध घेऊन खात्री करून कारवाई करण्याचा आदेश दिल्याने तपास पथकाने रवाना होऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता सदरचा इसम हा कॅनल जवळ नवी दिल्ली वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर येथे संशयास्पदरित्या फिरताना मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातून एक गावठी कट्टा मिळून आल्याने त्याच्याकडे सदर गावठी कट्ट्याबाबत सखोल तपास केला असता तो विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याची कबुली दिली. त्यावेळी तत्काळ त्याच्यासह त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता त्याच्या राहत्या घरामध्ये एक लोखंडी कत्ती मिळून आली आहे. आरोपी नामे इम्रान उस्मान पठाण याच्या ताब्यात खालील वर्णनाचा गावठी कट्टा व लोखंडी कत्ती मिळून आली. तिचे वर्णन खालीलप्रमाणे: 35,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा, त्याच्या बटवर दोन्ही बाजूने पांढऱ्या रंगाच्या पट्ट्या व त्यावर स्टार चिन्ह असलेल्या खाली मॅगझिनसह 500 रुपये किमतीचा लाकडी मूठ असलेला अंदाजे 12.5 इंच लांबीच्या एक लोखंडी कत्ती, एका बाजूने धारदार असलेला व समोरील बाजूस निमुळता टोकदार वाकडे असलेला, एकूण किंमत 35,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याने वरील वर्णनाचा व किमतीचा मुद्देमाल जप्त करून नमूद आरोपी विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 169/2026 भारतीय हत्यार कायदा कलम 34725 प्रमाणे गुन्हा दाखल करून नमूद आरोपीस अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाकचौरे तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर जयदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख यांच्याकडील तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोलीस कॉन्स्टेबल अमोल पडोळे, पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात, पोलीस कॉन्स्टेबल मच्छिंद्र कातखडे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुकळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर तारडे, पोलीस कॉन्स्टेबल सागर बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल अजित पटारे यांनी केले असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करत आहे. याविषयी स्पीड न्यूज मराठीने घेतलेला हा स्पेशल आढावा. ताज्या बातम्यांकरिता सबस्क्राइब बटन दाबून YouTube चॅनल सबस्क्राइब करा.